विद्यार्थी मित्रांनो, साधारणपणे मानव आणि इतर सजीवांमध्ये दोन प्रकारचे जनक आढळतात. ते म्हणजे नर आणि मादी, मेल अँड फिमेल. नर जनक पुयुग्मक निर्मिती करतात, यालाच आपण पुरुष बीज किंवा मेल गमेट असं म्हणतो. आणि मादी जनक स्त्रीयुग्मक निर्माण करतात, याला स्त्री बीज किंवा फिमेल गमेट असं म्हणतात. लैंगिक प्रजनन प्रक्रियेत या दोन नर आणि मादी मेल आणि फिमेल पेशींचा संयोग होतो आणि नवीन जीवाची निर्मिती होते, याला लैंगिक प्रजनन असं म्हणतात. लैंगिक प्रजनन प्रक्रियेत दोन प्रमुख प्रक्रिया घडून येतात, ते म्हणजे युग्मक निर्मिती आणि दुसरं फलन. युग्मक निर्मितीला गमेट फॉर्मेशन असं म्हणतात. या प्रक्रियेत गुणसूत्री पेशींचे अर्धगुणसूत्री विभाजन होते, म्हणजे या विभाजनात गुणसूत्राची संख्या अर्धी होते आणि युग्मकाची निर्मिती होते. आकृतीत दाखविल्याप्रमाणे गुणसूत्रे एकमेकांपासून अलग होतात आणि एकगुणी म्हणजे हॅप्लॉइड एज सेल तयार होतात. दुसरी प्रक्रिया फलन. या प्रक्रियेत स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक म्हणजे स्त्री बीज आणि पुरुष बीज या एकगुणी पेशींचे संयोग घडून येते आणि डिप्लॉइड सेल तयार होते. द्विगुणी पेशीची निर्मिती होते. या प्रक्रियेला फलन असं म्हणतात. निर्माण झालेल्या फलित पेशीचे म्हणजे झायगोटचे पुन्हा पुन्हा सूत्री विभाजन घडून येते, म्हणजे 2 पासून 4, 4 पासून 8, 8 पासून 16, 16 पासून 32 पेशी तयार होतात आणि भ्रूण तयार होते. याला एम्ब्रियो असं म्हणतात. पुढे या एम्ब्रियोची वाढ होते आणि नंतर नवीन सजीवाची निर्मिती होते. मित्रांनो, लैंगिक प्रजनन प्रक्रियेतून निर्माण होणारा नवीन सजीव काही गुणधर्माच्या बाबतीत मूळ सजीवांशी साम्य दर्शवतो, तर काही गुणधर्माच्या बाबतीत वेगळेपण दर्शवतो. उदाहरणार्थ, आपण 100% तंतोतंत आईसारखं किंवा वडिलांसारखे दिसत नाही. बऱ्याचदा आपला वर्ण, आपला रंग आईसारखा, तर शरीराचा बांधा किंवा शरीराची उंची ही वडिलांसारखी दिसत असते. असे का होत असेल, असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल. आपल्या शरीरात असणारी गुणसूत्रे व जनुके ही गुणधर्माचे वहन एका पिढीतून दुसऱ्या पिढीत करत असतात. लैंगिक प्रजनन प्रक्रियेमध्ये या गुणसूत्राचे जननिक परिवर्तन घडत असते. म्हणजे काय होते की दोन वेगवेगळ्या जनकाकडून ही गुणसूत्रे एकत्र येऊन नवीन जीव तयार होत असतो. म्हणून दोन सजीवांचे वेगवेगळे गुणधर्म घेऊन नवीन सजीव तयार होत असतो. यामुळेच सजीवामध्ये आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये विविधता दिसून येते. त्याचबरोबर बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमतासुद्धा सजीवामध्ये निर्माण होत असते. वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. मित्रांनो, आपल्या आजूबाजूच्या परिसरातील वनस्पतीची रंगीबेरंगी फुले आपले मन आकर्षून घेतात. वनस्पतीची हीच फुले लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे. फ्लावर इज अ रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द प्लांट्स. साधारणपणे आपण विविध आकाराची व रंगाची फुले पाहत असतो, परंतु फुलामध्ये महत्त्वाचे एकूण 4 भाग असतात. ते म्हणजे निदलपुंज, कॅलिक्स, दलपुंज, करोला, पुमंग, एंड्रोशियम, जायांग, गायनोशियम. यापैकी एंड्रोशियम आणि गायनोशियम म्हणजे पुमंग व जायांग हे प्रजननाचे काम करतात. म्हणून यांना आवश्यक मंडले असे सुद्धा म्हणतात, इसेन्शियल पार्ट ऑफ द फ्लावर. आणि निदलपुंज व दलपुंज हे आतील पुमंग व जायांग यांचे संरक्षण करतात. म्हणून यांना अतिरिक्त मंडले असे म्हणतात, ॲसेसरी पार्ट ऑफ द फ्लावर. निदलपुंज हे हिरव्या रंगाचे असतात, तर दलपुंज हे विविध रंगाची असतात. फुलातील विविध भागाची रचना व कार्य. पुमंग हे फुलातील पुल्लिंग दल आहे, मेल पार्ट ऑफ द फ्लावर. हे पुंकेसरांनी बनलेले असते, दॅट मीन्स एंड्रोशियम इज मेड अप ऑफ स्टेमेन्स. तर जायांग हे फुलातील स्त्रीलिंगी भाग आहे, फिमेल पार्ट ऑफ द फ्लावर. आणि हे स्त्रीकेसर यांनी बनलेले असते, इट इज मेड अप ऑफ कार्पेल्स. जेव्हा एखाद्या फुलामध्ये एंड्रोशियम व गायनोशियम, पुमंग व जायांग हे दोन्ही दल असतात, अशा फुलाला उभयलिंगी म्हणजे बायसेक्स्युअल फ्लावर असे म्हणतात. उदाहरणार्थ, जास्वंदीचे फूल. जर एखाद्या फुलामध्ये एंड्रोशियम किंवा गायनोशियम म्हणजे पुमंग किंवा जायांग यापैकी एकच दल किंवा भाग असेल, तर अशा फुलाला एकलिंगी फूल म्हणजे युनिसेक्स्युअल फ्लावर असे म्हणतात. उदाहरणार्थ, पपईचे फूल. नर आणि मादी फुले वेगवेगळी असतात. बऱ्याच फुलांना आधारासाठी देठ असतो, त्यांना पुष्पवृंत म्हणजे पेडिसेल असे म्हणतात. तर काही फुलांना देठ नसतो, अशा फुलांना स्थानबद्ध
किंवा सेसाईल असे म्हणतात. प्रत्येक पुंकेसराला एक वृंत असतो आणि त्या वृंताच्या टोकाशी परागकोश असतो, याला एंथर असं म्हणतात. या परागकोशामध्ये 4 कप्पे असतात आणि या कप्प्यांमध्ये अर्धगुणसूत्री विभाजनाने परागकण तयार होतात. पोलन ग्रेन्स असं त्यांना म्हणतात. परागकोश परिपक्व झाल्यावर ते फुटतात आणि पोलन ग्रेन्स बाहेर येतात. जायांगाचे स्त्रीकेसर हे स्वतंत्र किंवा संयुक्त असू शकते. प्रत्येक स्त्रीकेसराच्या मुळाशी एक अंडाशय असते. या अंडाशयापासून वरच्या दिशेने एक पोकळ नळी वर येते. याला कुक्षिवृंत किंवा स्टाईल असे म्हणतात. टोकावर कुक्षी असते, याला स्टिग्मा असं म्हणतात. अंडाशयात एक किंवा अनेक बीजांडे असतात, ओव्ह्यूल्स असं त्यांना म्हणतात. आणि या बीजांडामध्ये अर्धगुणसूत्री विभाजनाने भ्रूणकोश तयार होतो, एम्ब्रियो सॅक तयार होते. यामध्ये हॅप्लॉइड एक सेल आणि 2 पोलर न्यूक्लियाय असतात. फुलातील परागकोश जेव्हा परिपक्व होतात आणि ते फुटतात तेव्हा त्यामधील परागकण बाहेर पडतात आणि हे परागकण वारा, पाणी यामार्फत किंवा पक्षी, कीटक व इतर प्राणी यांच्यामार्फत फुलातील स्त्रीकेसराच्या कुशीवर येऊन पडतात. कुक्षीचा हा भाग चिकट असतो, त्यामुळे परागकण त्यामध्ये अडकतात आणि कुक्षीवर ते परागकण अंकुरित होतात. त्यामध्ये 2 मेल गमेट्स आणि एक लांब अशी परागनलिका पोलन ट्यूब तयार होते. ही परागनलिका कुक्षिवृंताच्या पोकळ भागामधून बीजांडाच्या भ्रूणपोषात येते आणि तिथे परागनलिकेत फुटून पुयुग्मके म्हणजे मेल गमेट्स बाहेर येतात. त्या 2 मेल गमेट्सपैकी एकाचे बीजांडातील अंडपेशीशी संयोग होतो आणि झायगोट तयार होते. दुसऱ्या मेल गमेटचे बीजांडातील 2 केंद्रकाशी म्हणजे ध्रुवीय केंद्रकाशी संयोग होतो आणि एंडोस्पर्म्स तयार होतो. पुढे झायगोटचे रूपांतर बीजांडात होते तर एंडोस्पर्मचे रूपांतर फळात होते. अशा प्रकारे या प्रजनन प्रक्रियेमध्ये 2 पुयुग्मकाचे 2दा फलन प्रक्रिया घडून येते. म्हणून याला डबल फर्टिलायझेशन किंवा द्विफलन असे म्हणतात. फळ परिपक्व झाल्यावर ते फुटते व त्यातील बीज बाहेर पडतात आणि जमिनीवर येतात. जमिनीवर त्यांना अनुकूल घटक प्राप्त झाले की ते रुजतात आणि त्यापासून नवीन रोपटे तयार होते. यालाच आपण बीजांकुरण, सीड जर्मिनेशन असं सुद्धा म्हणतो. अशा प्रकारे मित्रांनो, वनस्पतीमध्ये लैंगिक प्रजनन प्रक्रियेतून नवीन सजीवाची निर्मिती होत असते.